सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे राघव मामाला विचारत असतो की मामा तू कुठे आहेस र. तेव्हा बंटी मामा म्हणतो मला जिथे असायला हवं मी तिथेच आहे, पण काय रे भाच्या तुम्ही कुठे आहात. तेव्हा इथे राघव म्हणत असतो अरे आम्ही आम्ही कॉलेजला आलोय, सांगितलं ना तुला. तेव्हा बंटी मामा म्हणत असतो राघव खरं खरं सांगा, तुम्ही काही गडबड केली नाही आहे ना, काही चुकीचं तर केलं नाही ना. तेव्हा राघव म्हणतो मामा तुला कसं कळलं रे. तेव्हा इथे बंटी मामा म्हणतो कारण मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी गडबड केली. तेव्हा राघव म्हणतो नाही मामा, अरे तुला काही वाटतं, जास्त विचार करू नको. जास्त विचार करशील तर भूक तुला कमी लागेल ना. फक्त मला एवढंच सांग की तुला असं का वाटलं. तेव्हा मामा म्हणतात काही नाही, आज सगळेजण इथे सामुदायिक विवाह सोहळ्याला गेले होते ना, तेव्हा तुझ्या मागूनसुद्धा फोन केला होता तेव्हा सनई चौघड्यांचा आवाज आला. तेव्हा मला वाटतंय तू पण तिथेच गेला होतास की काय. राघव खरं खरं सांग, काही गडबड नाही आहे ना, लग्न वगैरे नाही केलंस ना तू. तेव्हा राघव म्हणतो नाही रे मामा, काही काय बोलतोस, जास्त विचार करू नको. मला सांग आप्पा आणि आई आले का रे घरी. तेव्हा हो ते लोक आले. मग घरातलं वातावरण कसं आहे. तेव्हा बंटी मामा म्हणतात कधीही पाऊस पडेल असं वाटतंय. तेव्हा राघव हसतो आणि म्हणतो मामा अरे बाबा, घरातलं वातावरण म्हणजे घरातलं वातावरण, आप्पा आणि आईंचा मूड कसा आहे. तेव्हा इथे बंटी मामा म्हणतो की मूड असा आहे, काही चुकीचं केलं असेल ना तर घरी येऊ नका, कारण का उगाचच त्यांचा मूड वाईट होईल, आणि जर काही चांगलं केलं असेल तरच घरी या. तेव्हा इथे राघव म्हणतो ठीक आहे मामा, ठीक आहे, मला कळलं, आम्ही घरी नाही येत मामा, आम्ही घरी येत नाही. आणि तो सरळ फोन कट करतो. तेव्हा बंटी मामा म्हणतात राघवला मी म्हणालो होतो काही वाईट केलं असेल तर घरी येऊ नको, चांगलं केलं असेल तर या. म्हणजे तो म्हणतोय मी घरी येत नाही, म्हणजे या लोकांनी काही वाईट केलं आहे का, काही चुकीचं केलं आहे का, असं बंटी मामाला आता कळतं. त्यानंतर इथे शिवनाथ प्रचंड खुश असतो. मुलामुलींना आशीर्वाद देण्यासाठी जे काही मंदिरामध्ये बोलावलं होतं, एवढा मान दिला, त्याचा त्याला प्रचंड आनंद झालेला असतो. तेव्हा इथे शिवनाथ आणि उमा या दोघांचं छान स्वागत केलं जातं, एवढी इज्जत दिली जाते, तेव्हा तो खुश असतो. तेव्हा तिथे उमा येते आणि म्हणते काय हो, खूपच आनंदी दिसतायत, खूपच खुश आहात का. तेव्हा शिवनाथ म्हणतो हो ना, खूप आनंद झाला आहे मला, आज आपल्याला दोघांना सामुदायिक विवाह सोहळ्याला बोलावलं, इतका मान इतकी इज्जत दिली, त्या लहान मुलामुलींना आपण लग्न झाल्यानंतर आशीर्वाद दिला. खरंच म्हणजे तिथे चालू असणारी गडबड, तिथे चालू असणारी लग्नाची घाई, हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघितलं ना. तेव्हा उमा माझ्या समोर आपली तिन्ही मुलं आली हा, कारण त्यांची आपल्याला लग्न करायची आहेत ना. तिन्ही मुलं माझ्या समोर आली. जेव्हा त्यांची लग्न होतील तेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा लग्नाची अशीच घाई असेल नाही का. तेव्हा उमा म्हणते हो ना, अहो पण आधी आपल्या मुलांचे लग्न ठरवू द्या तरी. शिवनाथ म्हणतो ठरणार, का नाही ठरणार, आपल्या तिन्ही मुलांची लग्न ठरणार, मीच शोधून आणणार आहे ना त्यांच्यासाठी घरंदाज मुली, एकापेक्षा एक, माझ्या मुलांना शोभतील अशा, शब्दात राहतील अशा अशा सुना मी त्यांच्यासाठी घेऊन येणार आहे. तेव्हा उमा म्हणते की माझ्या माधवासाठी ना तुम्ही खूप छान मुलगी शोधा, त्याला शोभेल अशी, त्याला आवडेल अशी, त्याच्यावरती भरभरून प्रेम करेल अशी मुलगी शोधू आपण आपल्या माधवासाठी. तेव्हा शिवनाथ म्हणतो हो तर आपण आपल्या माधवासाठी खूपच चांगली मुलगी शोधायची. तेव्हा इथे उमा म्हणते त्याच्यावरती भरभरून प्रेम करेल अशी मुलगी, त्याला समजून घेईल अशी. तो म्हणतो नक्की भेटणार, आपण तशीच मुलगी त्याच्यासाठी शोधायची. अगं एकापेक्षा एक घरंदाज मुली शोधणार आहे मी, माधवसाठी, श्रीधरसाठी आणि त्या राघवसाठी सुद्धा. बघ तू, आपल्या घरामध्ये चांगल्याच सुना येतील, आणि खूप खर्च करायचा, एकदम वाजत गाजत आपल्या सुना घरी आल्या पाहिजे. म्हणजे बघ ना, आपल्या घराला संपूर्णपणे लाईटिंग करायची, सगळीकडून सजावट करायची, संपूर्ण डेकोरेशन अगदी उत्तम करायचं. त्या पद्माला असं वाटतं ना की हा शिवनाथ काहीच करू शकणार नाही, म्हणून तिला पण बघू दे हा शिवनाथ काय काय करू शकतो ते. तर भास्कर आणि पद्मा दोघेही घरी आलेले असतात. शिवनाथचा पाणउतारा करण्यासाठी मंदिरामध्ये खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं त्यांनी. पण शेवटीला काय होतं, शेवटीला राघव बरोबर योग्य वेळी
आपल्या भावाला आणि वहिनीला तिथून गायब करत आपल्या आईवडिलांचा मंदिरामध्ये मान राखतो. तेव्हा इथे भास्कर म्हणत असतो, हातातोंडाशी आलेला घास निघून गेल्यासारखं वाटतंय. त्या शिवनाथचा चांगला पाण उतारा झाला असता. इतका राग येतोय ना मला त्या राघवचा. असं वाटते बंदुकीने त्या बापाचा आणि त्या मुलाचा दोघांचा पण जीव घ्यावा. एका बंदुकीच्या गोळीत दोघांचं काम करावं, इतका राग आलाय मला त्यांचा. तेव्हा पद्मा म्हणते, भास्कर भास्कर अरे शांत हो, शांत हो भास्कर. एक संधी गेली म्हणून काय झालं, आपल्याला पुन्हा अशी संधी मिळेल ना. राघव शेवटी श्रीधरला घेऊन घरीच येणार आहे ना. जाऊन जाऊन जाणार कुठं आहे तो. शिवनाथचा पान उतारा करायची संधी आपल्याला मिळेलच. आता बघ मी काय करते. एकाचं लग्न झालं तरी त्या माधवचं लग्नच होता कामा नये. त्याचं त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न होता कामा नये. तेव्हा इथे आता पद्मा एका विवाह संस्थेमध्ये शिवनाथने माधवचं नाव नोंदवलेलं असतं. त्या माणसाला ती फोन करते आणि म्हणते, 1 मिनिट मला सांगा. मी पद्मा बोलते. त्या शिवनाथने त्याच्या मुलाचं माधवचं नाव विवाह संस्थेमध्ये नोंदवलं आहे ना. तो म्हणतो, हो हो नोंदवलं की. माधव इथे उमा शिवनाथ. तेव्हा ती म्हणते, ओ नाव वगैरे वाचून दाखवायची गरज नाही. मी आता जसं सांगते ना तसं तुम्हाला करायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर राघव पाणी घेऊन येतो. तो म्हणतो, वहिनी हे घ्या, पाणी घ्या. तेव्हा इथे लगेच आता पाणी वगैरे पिते पिहू आणि इथे श्रीधरला पण पाणी प्यायला देते. तो पण पाणी पितो, राघव पाणी पितो. तेव्हा श्रीधर म्हणत असतो, मला आहे ना आप्पांची खूप भीती वाटते. घरी गेल्यानंतर आप्पा मला इथे हाताने काठीने मारतील, काठीने मला खूप मारतील, माझं काही खरं नाही आहे. तेव्हा इथे राघव म्हणतोय, बाबा किती घाबरतोयस रे तू. आता लग्न केलेस ना, मग त्याचे परिणाम काय होतील ना हे भोगायला सुद्धा तयार राहायचं. घाबरायचं कशाला एवढं. आणि आता लग्न झालंय तुझं, जरा जबाबदारीने वाग, कळलं का तुला. वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका याच्याकडे बघून. आप्पा करून एवढं काय करणार आहेत. हां आता लग्न केले म्हणजे थोडेसे रागवतीलच ना. तेव्हा इथे श्रीधर म्हणतो, काय पिहू आणि भीती. राघव विचार, तिला विचार, तो घाबरली आहेस का विचार. अरे बाबा मी घाबरलो आहे, पण पिहू अजिबात घाबरणार नाही, मला माहिती आहे. तेव्हा ती म्हणते, मी कशाला घाबरू. हे बघ तुला आता तुझ्या घरी जायचं आहे. मी माझं घर सोडून आली आहे ना. जे काही होईल ते तुझ्याच घरी होईल, त्यामुळे तू घाबर, मी नाही. तेव्हा इथे पिहू म्हणते, श्री कशाला घाबरतोयस तू. मी आहे ना तुझ्याबरोबर. आपल्या दोघांना लग्न करायचं होतं, आपल्याला एकत्र यायचं होतं. आपलं लग्न झालं, मग आता जे काही परिणाम होतील ते पण आपल्याला भोगायला हवेतच ना. तेव्हा इथे शिवनाथला आता विवाह संस्थेतून फोन आलेला असतो आणि तो म्हणतो की, शिवनाथ साहेब नमस्कार. अहो मी बोलतोय साबळे. अहो मी तुमच्या मुलासाठी एक चांगलं स्थळ बघितलं आहे. तुमच्या मुलासाठी एक चांगलं स्थळ आले सांगलीवरून. ती माणसं तुमच्या घरी यायला निघाले संध्याकाळी मुलाला बघायला, चालेल ना. खूप चांगलं घरंदाज स्थळ आहे म्हणून तुम्हाला फोन केला. शिवनाथ म्हणतं, अहो चालेल की, एवढं कामासाठी चांगले तुम्ही फोन केलात, चालेल की, या तुम्ही संध्याकाळी घेऊन या, आमची काय बी हरकत नाही. तेव्हा शिवनाथ म्हणतोय, बंटी संध्याकाळी आपल्या माधवला बघायला माणसं येणार आहे सांगलीवरून, तू घरातच सांग, कुठे जाऊ नको. तेव्हा बंटी म्हणतो, ठीक आहे, नाही जाणार मी कुठे, पण नेहमी आपण मुलीला बघायला जातो ना मुलाकडचे, हे मुलीकडचे मुलाला बघायला कसे काय येत आहेत. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बंटी विचारात पडलेला असतो आणि तेवढ्यातच इथे आता जी आपली उमा आहे तिलासुद्धा सांगितलेलं असतं, उमाला सांगितलेलं असतं शिवनाथने की आपल्या माधवला बघायला माणसं येत आहेत म्हणून. तेव्हा उमाला आनंद नाही होत, तिला वाईट वाटतं, कारण माधवचं मधुरावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्याच्या आवडीच्याच मुलीबरोबर त्याचं लग्न झालं असतं तर तिला बरं झालं असतं. पण आता अचानक आता एक वेगळं स्थळ आलं आहे, त्यामुळे उमा टेन्शनमध्ये आलेली असते. आणि तेव्हा ती बंटीला मार्केटमधून ड्रायफ्रूट्स वगैरे, फळं वगैरे, माधवसाठी एक कुर्ता सगळं आणायला सांगते. तेव्हा इथे पद्मा आणि भास्कर वरून बघत असतात गच्चीवरून आणि ते म्हणतात, कर बाई कर उमा, जेवढी तयारी करायची आहे तेवढी कर, शेवटीला इथे स्वप्नांचा चुराडा होणारच आहे ना, तेव्हा मला सगळ्यात जास्त मज्जा येईल. तरी ते राघव म्हणत असतो, बास झाला आता, बास, चला आता घरी जाऊया, किती वेळ इथे थांबायचं आपण. तेव्हा प्रियाच्या आईचा आता फोन आलेला असतो. तेव्हा पिहू म्हणत असते
की 1 मिनिट माझ्या आईचा फोन आहे, मी घेऊ का? राघव म्हणतो, वहिनी अगं नको आता, आता घरी जाऊया, तिथे जे काय होतं ते बघू, त्यानंतर फोन घे. ती म्हणते नाही नको, आता फोन घेते, नंतर माझी आई माझ्याशी कशी बोलेल कशी नाही काय माहिती, आता नीट बोलेल तर बोलून घेते की तिच्याजवळ. तेव्हा इथे पिहू म्हणते हा आई बोल. तेव्हा पिहूची आई म्हणते अगं कुठेस तू बाळा, अगं तुझे बाबा कधीपासून वाट बघतायत आणि ते लोक साखरपुड्याला येतील की, अगं ये की लवकर घरी. तेव्हा ती म्हणते मम्मी सॉरी, आणि ती फोन कट करते. ती म्हणते सॉरी अगं काय झालं, अगं येतेस ना घरी, ये की गं लवकर. आणि त्यानंतर इथे आता राघव म्हणत असतो की वहिनी आता फोन आहे ना स्विच ऑफ करून टाका, आता उचलू नका फोन आलेला, आपल्याला घरी जायचं आहे. तेव्हा श्रीधर म्हणतो पिहू शांत हो, रडू नकोस, तू कशाला रडतेस, मी आहे ना तुझ्याबरोबर, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही, मी नेहमी तुझ्याबरोबर असेल, नको काळजी करू. राघव म्हणतो वहिनी मी पण तुमच्याबरोबर असेल अगदी नेहमी, आमच्या घरात तुम्हाला कसली म्हणजे कसलीच कमी भासणार नाही. त्यानंतर इथे आता पिहूचे वडील म्हणतात अहो काय झालं, कुठे आहे तुमची लाडकी पोरगी. तेव्हा तिची आई म्हणते अहो पिहू असं काय केलं, मला सॉरी म्हणाली आणि फोनच ठेवून दिला, पण येत असेल ती, कदाचित उशीर झाला ना म्हणून सॉरी म्हणाली असेल, येईल ती, गेटपर्यंत आली असेल, मी बघते, जा जा बघा लवकर, माणसं कधी येतील, असे तिचे वडील आता म्हणतात. त्यानंतर शिवनाथच्या घरी सांगलीवरून पाहुणे आलेले असतात. इथे आता माधवला बघायला मुलगी स्वतःहून आलेली असते. तेव्हा इथे आता शिवनाथ म्हणत असतो खरंच तुम्ही लोक इथपर्यंत आलात, खरंच खूप चांगलं वाटलं. तेव्हा ते म्हणतात आम्हाला तर तुमचा मुलगा खूपच पसंत आहे, त्याला आमची मुलगी पसंत आहे ना. तेव्हा शिवनाथ म्हणतो हो तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील ना तर प्लीज विचारा. माधव अहो तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, तुमची मुलीकडून काय अपेक्षा आहे, तुम्हाला कशी मुलगी हवी आहे, तिच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत, तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते सांगा. तेव्हा इथे आता माधवचं लक्ष नसतं, तो स्वतःच्याच आठवणींमध्ये मधुरामध्ये हरवलेला असतो. तेव्हा इथे उमा म्हणते अरे बाळा माधव, काय विचारतायत पाहुणे, तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का. तेव्हा इथे माधव म्हणतो नाही नाही, मला काहीही प्रश्न विचारायचे नाही आहेत, आपणना जे मंजूर असेल, आपणना या घरासाठी जी मुलगी पसंत असेल तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे, मी आधीच सांगितले ना. तेव्हा इथे सगळेजण आता लग्नाविषयी बोलत असतात. तेव्हा सांगलीचे आलेले पाहुणे म्हणत असतात खरंच तुमच्यासारखं घर आमच्या मुलीला मिळालं, आम्हाला काय हवं होतं, चांगलं घर, शिकलेला मुलगा जो स्वतःच्या पायावरती उभा असेल आणि कुटुंब चांगलं हवं होतं, जे एकमेकांना धरून ठेवतील, एकमेकांना असं सपोर्ट करतील अशा पद्धतीचं. म्हणजे आता आम्हाला स्थळ हवं होतं ते सगळं आहेच नाही का, तुमची बाकीची मुलं कुठे आहेत ते दिसत नाही आहेत. अहो आता खूप कमी बघायला मिळतं की इथे मुलं आपल्या आईवडिलांचं ऐकतात, त्यांच्या ताब्यात राहतात, असं कुठे बघायला मिळतं. पण आम्ही गावातून ऐकलं आहे शिवनाथची मुलं त्याच्या शब्दाबाहेर नाहीत, असं मी स्वतःहून ऐकलं, म्हणून आता मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या मुलांचं सगळीकडे खूप कौतुक होतं. तेव्हा इथे माधव बिचारा शांतपणे बसलेला असतो, त्याला फक्त आणि फक्त आठवण येत असते, ती म्हणजे मधुराची. आलेले पाहुणे विचारत असतात की बाकीची मुलं कुठे आहेत. तेव्हा शिवनाथ म्हणतो की माझी मुलं इथे कॉलेजमध्ये गेलेत शेतीविषयी लेक्चर द्यायला. ते म्हणतात अरे वा, म्हणजे इथे संस्कारांना शेतीची पण जोड आहे का, खूपच छान. तेव्हा इथे पुढील भागामध्ये वेदा जोरजोरात ओरडते की हे बघा लवकर बाहेर या, इथे श्रीदादा आणि राघवदादा आलेले आहेत. तेव्हा श्रीधरला लग्न केलेलं बघून इथे आता त्याच्या चांगली थोबाडी देते उमा. राघवने लग्न लावून दिलेलं असतं म्हणून शिवनाथ थोबाड फोडतो. आणि त्याचबरोबर इथे आता शिवनाथ राघवची कॉलर पकडून त्याला धक्के मारून घरातून हाकलून देतो आणि म्हणतो चालता हो, आत्ताच्या आता इथून चालता हो, काही झालं तरीसुद्धा तुझ्यासारख्या मुलाला या घरामध्ये जागा नाही. आणि तो आता राघवला गेटच्या बाहेरसुद्धा हाकलून देतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राघवची खरं तर काहीच चुकी नसते, त्याने दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणलेलं असतं. पिहूने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की माझं लग्न झालं नाही तर मी आत्महत्या करेन म्हणून, आणि तिला वाचवण्यासाठी, त्याचबरोबर श्रीधरला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी राघवने
इथे आपल्या वडिलांचा अपमानसुद्धा पचवलेला असतो. तो एक शब्दसुद्धा उलट बोलत नाही. पण तरीसुद्धा इथे उमा स्वतःला ग्रेट समजत शिवनाथचं हसू झालं, शिवनाथची मान खाली गेली म्हणून ती आता नाचत असते, सेलिब्रेशन करत असते आणि त्याची तिला अजिबात लाजसुद्धा वाटत नसते.